करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्यामध्ये पाहायला गेलो तर आपल्याच आजूबाजूची, आपल्याच जवळची माणसं आपण तत्परतेने वेळीच ओळखली गेली पाहिजे. कारण का, काही लोक स्तुती करणारे असतात, काही लोक निंदा करणारे असतात. परंतु आयुष्य घडवण्यासाठी प्रत्येक क्षणाचे योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. आयुष्य घडवणं जेवढं अवघड असतं तेवढं सोपंसुद्धा असतं. आपल्याला मिळालेलं आयुष्य, जे आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते घडवता आलं पाहिजे. या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतलेला आहे, नुसता जन्माला येऊन उपयोगाचं नाही आहे, तर या जन्माचं सार्थक आपल्याला करता आलंच पाहिजे. या पृथ्वी तलावर ओझं निर्माण होऊन काय फायदा? जन्माला येऊन जर आपण एखादं कार्य केलंच नाही तर समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आयुष्य तुला प्राप्त झालेलं आहे, परंतु या आयुष्याचं तुला सोनं करता आलं नाही, या जीवनाचं सार्थक तुझ्या या देहाला कळलं नाही, परंतु त्यासाठी नियोजन असणं सुद्धा गरजेचं आहे. का महत्त्वाचं हक दिलेलं आहे? कारण आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत, समोरची व्यक्ती किंवा नातेवाईक आपल्याशी कितीही वाईट वागू दे, कधीच त्यांच्या लेवलला जायचं नाही, फक्त त्यांच्यापासून लांबच राहायचं. आपल्या आजूबाजूला सुद्धा लोक असतात, नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात. ते आपल्याशी कशा प्रकारे वागत आहेत, त्यांचा जो मूळ स्वभाव आहे हे आपण जाणून घेतला पाहिजे. समोरची व्यक्ती काय बोलत आहे, ज्याप्रमाणे ती कशा प्रकारे बोलत आहेत, त्यांचं कार्य आहे फक्त बोलण्याचं, परंतु त्या बोलण्यामध्ये किती अपशब्द असतात, त्या शब्दातून संपूर्णपणे आपली वैखरीतून निघणारे शब्द, त्यातून संपूर्ण पुण्याई कमी होत असते, शिल्लक कमी होत असते. मग त्यांच्या लेवलला आपण जर गेलो तर आपली सुद्धा शिल्लक संपेल, मग आपली पुण्याई कमी होईल. शेवटी त्याच व्यक्तीसारखं आपण सुद्धा नक्कीच राहू ना. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय साम्य आहे? जर पाहायला गेलो तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलेलंच अतिशय महत्त्वाचं. म्हणून विचार करा, ज्याप्रमाणे आपल्यामध्ये क्रोध असतो, राग असतो, बघा चिडचिड होत असते, एखादी गोष्ट जर मनासारखी जर घडली नाही त्या तिरस्कार पण आपण इतरांशी करत असतो. हे सर्व मनाचंच आहे. परंतु मन असं निर्मळ असलं पाहिजे की चंदनाला वाटावं माझ्यापेक्षा आपला देह सुगंधी. चंदनाचं लाकूड असतं बघा, ज्यावेळी आपण चंदन पाटावर आपण बघा घासत असतो तेव्हा त्याच सुगंधी आपल्याला त्यातून पाहायला मिळतं. कारण का, चंदनाच्या लाकडामध्ये एवढं सामर्थ्य. परंतु सुगंध केव्हा? जेव्हा पाटावर घासल्यावरच सुगंध येत असतो. मग तसंच आपला देह आहे. या देहाची किंमत केव्हा?
जेव्हा आपल्या या देहाकडून उत्तम प्रकारे कार्य होईल तेव्हाच. परंतु आपण या विश्वामध्ये इतरांशी तुलना करत असतो. आपले समोरची व्यक्ती किंवा आपल्या शेजारी असणारी व्यक्ती याच लोकांचा आपण सर्वात जास्त विचार करत असतो. मनुष्याने स्वतःला कितीही मोठं जरी समजलं, परंतु समोरच्या व्यक्तीला कधीच कमी समजू नये. आपण समोरच्या व्यक्तीला कमी का लेखतो? कारण पाहायला जर गेलो ना, 1000 रुपयांचे कपडे जे असतात ना, ते शोरूम मध्येच चांगले वाटत असतात. परंतु कपड्यांचा भाग नाहीये. आपल्याला कुठपर्यंत राहायचंय, कुठपर्यंत पोहोचायचंय, तोच शर्ट, तोच धागा, तोच कलर जर आपण बघा रस्त्यावर विकत घेतला तर 200-300 रुपयाला मिळत असतं. तोच शर्ट आपण मॉलमधून घेतला, शोरूममधून घेतला, बघा दुकानामधून, तर तोच किंमत, तोच कपडा आपल्याला 1500-2000 या किमतीमध्ये पडतो. मग असं का होतं? शर्ट तर एकच, पण ठिकाण वेगवेगळे. विचार करा. मग आपण विचार करायचा की आपल्या देहाची किंमत कुठे वाढेल आणि कुठे कमी होईल. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. आपण आपली चूक असतानाही आपण बघा प्रत्यक्षपणे आपलाच आवाज मोठा असतो. परंतु जोपर्यंत समोरच्यांचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्यांना त्यांची चूक लक्षात येत नाही. समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलत आहे, परंतु आपण त्यांची चूक दाखवण्यासाठी समोरची व्यक्ती जर बघा रागाने बोलत असेल, परंतु तेव्हा त्यांना समजावून उपयोगाचं नाही आहे. ज्यावेळी ती व्यक्ती शांत होईल तेव्हा त्या व्यक्तीला समजावून सांगणं, तेव्हाच ती व्यक्ती समजून जाईल. कारण मोडतोड करायला वेळ लागत नाही, बरोबर की नाही? परंतु ज्यावेळी एखादं घर असेल बघा, तोडायला वेळ लागतं का? नाहीये. पण घर बांधायला जर गेलो तर वर्ष लागतो ना, 6 महिने लागतात, वर्ष लागतं का? कारण घर बांधायचं आहे. मग आपलं नातं जे आहे, एखाद्या क्षुल्लक कारणावरून जर आपण त्या नातेवाईकांशी असो, शेजारी लोकांशी असो किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी जर आपण रागाने बोललो, 2 मिनिटाचा राग, परंतु त्याच रागावरून जर आपण संपूर्ण संबंध तोडण्याचा विचार केला तर काय कमावलं आयुष्यात? म्हणून जवळचीच माणसं आपण पहिली ओळखायला शिकलं पाहिजे. समोरच्या लोकांकडून किंवा शेजारी असणाऱ्या लोकांकडून काय शिकता येईल? कारण जीवनामध्ये संघर्ष तर सगळेच करत असतात. आयुष्य एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही आहे. परंतु आयुष्य जगत असताना आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येत असतो आणि तोच रुबाब आपल्याला विकत घेता येत नाही. बघा भाग कसा दिलेला आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करताय. आपल्याला कोणी येऊन विचारतं तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं, असे 2 प्रश्न विचारले जातात. आपल्याला जर असे कोणी प्रश्न विचारले, आपलं उत्तर काय असतं?
तुम्हाला कोण व्हायचं? आपण विचार करू. सर्वच जण डॉक्टर, वकील, इंजिनियर बनत आहेत. मग आपण सुद्धा तेच सांगत असतो. परंतु जी आपल्याला आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला खरं प्राधान्य आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टींची आवड आहे तो करिअर आपण निवडला गेला पाहिजे. आता तुम्ही कोण आहात आपण विचारतो. एखादा बघा मोबाईलवर फोन येतो तेव्हा आपण सहजपणे बोलतो, हॅलो तुम्ही कोण बोलत आहात? कारण आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो, परंतु समोरची व्यक्ती कोण बोलणारी आहे ते आपल्याला लगेच कळत नाही. बरोबर की नाही? म्हणजे फरक एवढाच पाहायचा आहे की आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट कधी कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा वेळ संपून जाते. कारण जीवन तणावपूर्वक करू नका. नेहमी हसण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. मग जीवनाचं सार्थक कशामध्ये? आयुष्य कसं घालवायचं आहे? कारण पाहायला जर गेलो तर तुम्ही हे काम करू शकणार नाहीत असे जर कोणी म्हणत असतील तर तेच लोक त्यांची मर्यादा सांगत असतात. कारण ते त्या कामातून पूर्णपणे गेलेले असतात. त्यांना वाटतं की आपल्याला हे काम जमलं नाही तरी ह्या व्यक्तीला काय जमणार आहे. ते सांगत असतात की हे काम करू नको, तुला हे जमणार नाही. परंतु समर्थ म्हणाले, जे आपल्याला जमत नाही, जे येत नाही ते म्हणजे प्रयत्न. मग प्रयत्न जर आपण केले तर प्रयत्नांती परमेश्वर. येऊ दे ना, किती अडचणी येतात, किती संकटे येतात, किती प्रसंग येतात, सोडवणारा तर तोच आहे ना. जर आपण सोपं काम करत गेलो तर अवघड काम कोण करेल? तेच अवघड असलेलं काम आपल्याला नक्की करायचं आहे. आणि जी लोक प्रत्यक्षात बोलून दाखवणारी आहेत की तुला हे काम जमणार नाही, तेच काम आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे. बोलून दाखवायचं नाही, तर प्रत्यक्षात कृतीतून घडून दाखवायचं. ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्षात कृती कराल तेच कार्य जेव्हा तुमचं पूर्ण होईल तेव्हा त्याच लोकांकडे, जी तुम्हाला बोलणारी लोक होती त्या लोकांकडे जाऊन तुम्ही हे तुमचं काम दाखवू शकता. मग तेव्हा तुमच्यावर त्यांचा विश्वास बसेल की या व्यक्तीमध्ये काहीतरी ज्ञान आहे, काहीतरी कौशल्य आहे. तेव्हाच ती व्यक्ती आपल्यासोबत बोलायला नक्कीच येईल की नाही. म्हणून ज्यांनी आपल्याला प्रत्यक्षात स्पर्धेसाठी उतरवलेलं आहे, कोणी पैज लावेल म्हणून जायचं नाही. आपल्याला ते काम करणं गरजेचंच आहे. कारण यामध्ये अशी लोक आहेत की ते प्रत्यक्षात त्या लोकांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्यावेळी त्या लोकांना ओळखू त्यावेळी प्रत्यक्षात आपल्या हातून ते सत्कर्म जे आपण कार्य करत आहोत ते कार्य त्यांना पूर्णपणे करून दाखवायचंच आहे. जय जय रघुवीर समर्थ.